तर हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही चाललोय ओझरला, म्हणजे लग्नाचे खरेदीला. येस. जेवण करायचं. काय खायचंय तुला? मटण नाही ग इथं. मटण नाही, मटण नाही. मस्त मिसळ आहे, मिसळ. ते काय? वडा रस्सा, दही, वडा रस्सा, पाव, गुळाची जिलेबी. हा काय वडा? खा मम्मा. तू आता तिथं काय खाल्लं? तू तुडे खाल्ले का? आणि जेवण काय खाल्लं? असं खाल्लं का? आणि अजून नाही, जिलेबी खाल्ली, बापरे आहे का? लबाड कराटे बोला. पापड खाल्लं, गाजर खाल्लं. नाही खाल्लं का? काकडी, जिलेबी, वडा, पाव नाही का? दही, कुरकुरे खाल्ले ना? आणि मग अजून काय खाल्लं? तेवढं खाल्लं का? आणि चाकी कोणी घेतली? चाकी कोणी घेतली? चाकी मामानी. आणि मग विरा कशी खुश झाली? विरा, विरू, आपण कशासाठी चाललोय? गोलू मामाकडे चाललो. अजून कशासाठी चाललो? कपडे घ्यायला. का घ्यायचे कपडे ग? लग्न आहे मामाचं. कोणत्या मामाचं लग्न आहे? छोट्या मामांचं लग्न आहे. मग मेकअप करायचा का? काय काय मामी आणायची का नवीन? हा, नवीन मामी आणायची. मला मामीचं नाव पण माहिती. सांगू? नाही नाही, आता नाही सांगायचं नाव. तू सांग बर. नवीन मामी. नवीन मामीचं नाव काय? नवीन मामी साहिल मामा नाव आहे. हॅलो फ्रेंड्स, सुंदर वर्ल्डच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे ओझरला, म्हणजेच मामाच्या लग्नाच्या खरेदीला. येस. शॉपिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला सांगा. आम्ही आलोय शॉप मध्ये. खूप वेळ झालाय इथे येऊन बसलोय, पण शॉप काय अजून ओपन नाही झालं. अजून आम्ही 10 मिनिट झाले इथे बसून, अजून तरी 10 मिनिट बाकी. आम्ही आलोय ओझरला, काबरा सारी प्रायव्हेट लिमिटेड. अजून 10-1 मिनिटानंतर शॉप ओपन होणार आहे. त्यानंतर आमची खरेदी सुरू होईल. स्टाफ आलेले आहे. स्टाफ आले, पण अजून मेन खूप जास्त हवा आहे आज. चला आता आले ते, आता शॉप पण ओपन होईल. तर आता आपण शॉपिंग करूया. तर आता वाजले दुपारचे 1:30. आम्ही सकाळी निघालो होतो 10:30ला. त्यानंतर नाश्ता केला, तुम्ही बघितलं, मी तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. आणि इथे येऊन पण जवळजवळ आता अर्धा तास होत आलाय, पण अजून आता आम्ही खूप जास्त वेट केला. आता दुकानदार आलेत, शॉप उघडलंय, पण अजून त्यांची साफसफाई, पूजा वगैरे चालू आहे. त्यानंतर आम्ही आतमध्ये जाणार आहे आणि मग शॉपिंग करणार आहे. तर मम्मी कंटाळली पूर्ण, तुम्हाला दाखवते मी. सगळेच कंटाळे. आता बघूया अजून किती वेळ आहे. त्यानंतर तर जसं की मगाशी आमच्या परीने सांगितलं की आता आज आम्ही शॉपिंगला चाललो आहे. तर आज आहे आमच्या लग्नाच्या शॉपिंगचा व्हिडिओ. आज साड्यांची खरेदी करणार आहे, मम्मीची, माझी, कल्याणीची, त्यानंतर घरातल्या सगळ्याच महत्त्वाच्या मेंबर्सची. तर आज साड्यांची शॉपिंग आहे.
त्यासाठी आज आम्ही इथे आलो आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण की शॉपिंगचा व्हिडिओ तुम्हाला जास्त आवडतो. माझ्या मागच्या शॉपिंगच्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही खूप छान प्रेम दिलं. तर आय होप तुम्हाला हा पण व्हिडिओ खूप जास्त आवडेल. तर मी तुमच्यासोबत शेअरच करेल की आम्ही कोणत्या प्रकारच्या साड्या घेतल्या आहे किंवा कशा पद्धतीच्या साड्या इथे भेटतात. तर बघूया आता अजून आतमध्ये गेल्यानंतर समजेल की साड्या कशा आहे, रेट कसे आहे, आम्हाला आवडतात की नाही. तसा रिव्ह्यू चांगलाच आहे, पण बघूया आता आतमध्ये गेल्यानंतर. त्यानंतर अजून खूप सारे व्हिडिओज येणार आहेत शॉपिंगचे वगैरे, तर हळूहळू तुमच्यासोबत सगळे शेअर करणार आहे. तर आता एक थोड्या वेळाने आता आम्ही दुकानात जाऊ, शॉपमध्ये जाऊ. शॉप खूप मोठं आहे, होलसेल साडीसाठी स्पेशल शॉप आहे. तर त्यानंतर पुढचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. काय झालं रे? तर इथे चालू आहे आता आमची शॉपिंग. माझी, मम्मीची आणि कल्याणची साडी घेऊन झाली होती, पण मम्मीने नंतर साडी तिची कॅन्सल केली होती. मी तुम्हाला पुढे माझी साडी दाखवते. त्यातली सेम मम्मीला साडी घेतली होती ग्रीन कलरमध्ये, पण त्याचं जे ब्लाऊज होतं ते पूर्ण वर्क केलेलं होतं, आरी वर्क. आणि ती बोलली की नंतर मी हे वेअर करणार नाही आणि एवढी महागाची साडी, त्यामुळे मला नको. मग तिने ते नंतर कॅन्सल केली. त्यामुळे फक्त कल्याणीची माझी साडीची शॉपिंग झाली. आणि इथे आता या देण्या घेण्याच्या साड्यांची खरेदी चालू आहे. दुकानामध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, पण ते दुकानदार ओळखीचे असल्यामुळे मी त्यांना विचारलं आणि ते बोलले तुम्ही छोटीशी क्लिप काढू शकता. तर इथे देण्या घेण्याच्या ज्या साड्या आहेत त्या मी बघते आणि ह्या साड्या फायनल केल्या. पुढे डिटेलमध्ये मी तुम्हाला या साड्या दाखवतेच. तर छान होता एक्सपिरियन्स या दुकानामध्ये. खूप छान पद्धतीने आम्हाला साड्या भेटल्या, डिस्काउंट पण भेटला आणि छान झाली आमची शॉपिंग. आता आम्ही इथून निघालो आहे, संध्याकाळ झाली होती आणि खूप जास्त हवा सुटली होती. हे बघा, तुम्ही बघताय किती हवा होती. आणि मुलींना भूक लागली होती, त्यांना ज्यूस प्यायचा होता, म्हणून इथे थांबलो आहे आम्ही ज्यूस घ्यायला. विरा इथे मँगो ज्यूस पिते. तर इथे ओझरच्या पुढे चांदोरी म्हणून गाव आहे, तिथे कॉर्नरलाच हे एक शॉप होतं, तिथे आम्ही थांबलो होतो ज्यूस घ्यायला आणि खूप छान होता ज्यूस. हे बघा, इथे असं रोडच्या कडेलाच आहे हे ज्यूस सेंटर. इथे सगळे रेट्स वगैरे त्यांनी दिलेत. मग त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर तुम्हाला मी इथे शॉपिंग दाखवते. तर ही आहे साड्यांची खरेदी. हे काही देण्या घेण्याच्या साड्या, काही हे घेतलं आहे. आणि एका ठिकाणी आम्ही परत थांबलो होतो मुलांना कपडे घ्यायला, ती पण शॉपिंग केली. तर आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 7 आणि आम्ही 1 तासापूर्वी घरी आलो. आज शॉपिंग करताना खूप जास्त म्हणजे धमाल पण आली आणि दमल्यासारखा पण झालं. पूर्ण दिवस त्याच्यात गेला. तर तिथला जास्त व्हिडिओ मला घेता नाही आला, कारण की दुकानचे काही नियम असतात. त्यांना मी विचारलं होतं, तर ते बोलले तुम्ही थोडंसं शूट करू शकता, पण खूप जास्त शूट करता येणार नाही. त्यामुळे मी थोडंसं शूट केलं होतं, ते मी तुमच्यासोबत शेअर केलंच आहे. आणि म्हटलं की घरी गेल्यानंतर डिटेलमध्ये तुम्हाला शॉपिंग दाखवावी, काय शॉपिंग केली ती. तिकडनं निघायला पण खूप उशीर झाला होता आणि फोन स्विच ऑफ झाल्यामुळे मला जास्त शूट पण करता नाही आलं. आणि आता खूपच जास्त हवा पण सुटली, खूप जास्त बाहेर खूप जास्त हवा होती आणि मुली पण होत्या सोबत, त्यामुळे आम्ही पटापट तिथून निघालो. त्यानंतर आता मम्मी ते पण घरी गेलेत. बाकीचे सर्व ज्या साड्या आम्ही घेतल्या होत्या त्या पण घरीच नेल्या त्यांनी. त्यामुळे मी काही तुमच्यासोबत त्या शेअर करू शकत नाही. पण मी माझी साडी ते ठेवली आहे, कारण की तिला पिको फॉल करायचा आहे. त्यानंतर ब्लाऊज पण स्टिच करायला टाकायचा आहे, तर त्यासाठी मी माझी साडी ते ठेवली आहे. आणि बाकीच्या ज्या साड्यांची जी शॉपिंग आहे ती मी घरी गेल्यानंतर मम्मीकडे ज्यावेळी जाणार आहे, मी उद्याच जाणार आहे, तर त्यावेळी मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. तो या व्हिडिओच्या पुढेच मी कनेक्ट करेल की बाकीच्या साड्यांची शॉपिंग कशी केली ती. तर आता मी दाखवते माझी साडी. तर सगळ्यात आधी हा आहे ब्लाउज पीस. हे बघा, हे असं पूर्ण वर्क केलंय ब्लाउजवर. आणि हे बॅक साईडला पूर्ण असं आरी वर्क केलंय ब्लाउजवर आणि खूपच हेवी आहे. इथे मस्त असे बघा, हँडला तर खूप छान आहे. आता ही डिझाईन बघा, अशी इथे हँडवर येईन, खूपच सुंदर दिसते. मला खूप जास्त ही साडी आवडली.
हा कलर मला खूप दिवसांचा घ्यायचा होता आणि तो भेटतच नव्हता. तर आज मला तिथे गेल्यानंतर हा कलर भेटला आणि मी तो लगेच घेतला. मम्मीला स्पेशली ही साडी खूप आवडली होती. ती बोलली घे तू, म्हणून मी साडी घेतली. आणि कारण हिच्यावरचं वर्क पण खूपच छान होतं, त्यामुळे मला ही साडी ती बोलली तू घेऊन टाक, मग मी घेतली. आणि ही आहे साडी. साडीवर खूप छान मस्त कॉपरचं जरी वर्क आहे. हे बघा, हे जे काठ आहे याच्यावर सुद्धा पूर्ण कॉपरचं वर्क आहे. आणि ही जी छोटी छोटी बारीक बुट्टी आहे ती सुद्धा पूर्ण कॉपरची आहे, त्याच्यामुळे ते अजून छान दिसते. आणि रॉयल ब्लू कलरवर हे जे वर्क आहे ते अजून छान उठून दिसतंय. तर अशी आहे माझी ही साडी. आणि बाकीच्या ज्या साड्या आहेत त्या मी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर शेअर करेल. मी आता इकडे मम्मीकडे आली आहे आणि हे बघा, ह्या ज्या साड्या होत्या या मी तुमच्यासोबत शेअर करते. जुलाहा साडी मधली साडी आहे ही. साडीचं नाव आहे आणि खूप छान फॅब्रिक यायचं. याच्यावर असा कमरपट्टा पण दिलेला आहे. साडीचा पूर्ण लुक असा येईल. एक साडी सात साड्या घेतल्या होत्या आम्ही. यातल्या त्यापैकी 2 साड्या दिल्या आहे मम्मीने मावशीला आणि माझ्या मावस बहिणीला. आता या अजून या साड्या द्यायच्या आहेत ज्यांच्यासाठी घेतल्या आहे त्यांना. या साडीचं पॅकेजिंग खूप छान आहे. याचा बॉक्स पण खूप छान आहे, खूप छान क्वालिटीचा आहे. याच्यावर डिझाईन छान आहे आणि बॉक्सची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे. तर आता इथे मुलांच्या आणि बाकीचे जे मेंबर आहे घरातले त्यांच्या शॉपिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर इथून पुण्यावरून पार्सल रिसीव झाले. माझ्या मोठ्या जाऊबाई आणि दादा म्हणजे भाऊजी यांना सांगितलं होतं पुण्यावरून शॉपिंग करायला मूळचंद इथून. तर मूळचंद इथे ते दोघेही गेले होते आणि तिथून शॉपिंग केली. आम्हाला जाणं काही शक्य नव्हतं कारण की लग्नच खूप 15 दिवसात लग्न जमलं आणि या सगळ्या गोष्टी करायला अजिबातच वेळ नव्हता, खूपच धावपळ होती. त्यामुळे त्यांना सांगितलं तुम्ही शॉपिंग करा आणि इकडनं पेमेंट त्यांना करून दिलं होतं. तर त्यांनी तिकडनं शॉपिंग केली आणि हे पार्सल थ्रू पाठवून दिलं कारण की फिटिंग वगैरे आणि ड्रेस कसा आहे काही बघण्यासाठी. तर इथेच आता ते पार्सल ओपन करते. पुण्यावरून दादा, पप्पा, परीचे पप्पा, त्यानंतर सुशांत, विधान या सगळ्यांना ड्रेस घेतले होते. नंतर भुवी, रावी, संविधा, विरा यांची सुद्धा शॉपिंग केली होती. आणि ताईंनी कल्याणीसाठी आणि मम्मीसाठी तिथून त्यांच्याकडून साड्या घेतल्या होत्या 2, त्यासुद्धा इथे पाठवल्या आहेत. तर हे बघा आता मी पार्सल ओपन करते आणि खूप छान शॉपिंग केली होती. सगळे फोटोज वगैरे आधी दाखवले होते, व्हिडिओ कॉल पण केला होता आणि मग आम्ही इकडनं कलर वगैरे चॉईस केले. तर हे बघा हे सगळे ड्रेसेस आहेत इथे मुलांचे, विधानचा, सुशांतचा यांचा नंतर मागवला होता. फक्त परी, विरा आणि सुशांत यांचे ड्रेस मागवले होते फिटिंग कशी काय ते बघण्यासाठी. तर खूपच छान शॉपिंग झाली होती, मुलींना तर खूप आवडली. आणि ही जी साडी आहे ही कल्याणीची आहे, ही ताईंनी कल्याणीसाठी घेतली होती. तर ती पण पुढे पाठवली तिला ब्लाऊज वगैरे स्टिच करण्यासाठी. तर खूपच छान शॉपिंग झाली आणि ही सगळी शॉपिंग सुशांतने केली होती, म्हणजे माझा 2 नंबरचा भाऊ.
त्याने आम्हाला सगळ्यांना कपडे केले होते लग्नासाठी आणि खूपच छान शॉपिंग झाली. मूळचंदमध्ये खूप छान कपडे मिळतात. हे बघितलं आणल्यानंतर कपडे खरंच खूप छान अमेझिंग क्वालिटी. हे बघा परीचा आणि वीराचा लग्नासाठी ड्रेस. मामाच्या लग्नाला ड्रेस घेतलाय नवीन. हा छान आहे ना वीरू, तुला आवडला ड्रेस? मस्त आहे ना. पर्स पण आहे वीराला, आहे ना? तुझी पर्स कुठे आहे? दाखव बरं. तुझा ड्रेस कसा आहे? आवडला तुला? आणि हे दोन्ही ड्रेस पुण्यावरून घेतले. ह्या दोघींचे ड्रेस आणि आमची भुवी आणि रावीचा पण ड्रेस, त्यानंतर विधानचा, परत आमचे जे जेंट्स लोक आहेत त्यांचे सुद्धा ड्रेस सगळे पुण्याला घेतलेत. खूप छान आहे ना बाळा? दाखव तुझी पर्स. तुला आवडली का? रावी दीदीचा तुझा ड्रेस सारखाच आहे. फक्त रावीचा आणि वीराचा सारखा आहे आणि भुवीचा आणि परीचा सेम आहे. तिचा कलर वेगळा, माझा कलर वेगळा. चाल बघू. चला वॉक करा थोडा. मागे जा, परत या. चालता येतं का नाही बघू आपण. या. हा नवरदेवाच्या मोठ्या भावाचा ड्रेस आहे, म्हणजे सुशांतचा. आणि हा आहे आमच्या विधानचा ड्रेस. विधानचा आणि सुशांतचा ड्रेस सेम आहे. दोघांना सारखंच कलरचा घेतलाय. विधानचा मस्त आहे पण. एक चिंतामणी कलर होता आणि एक ना गुलाबी कलर. तर चिंतामणी कलर मम्मीसाठी ठेवलाय आणि सुशांत म्हटलं कल्याणीला हा राणी पिंक. ही माझ्या जाऊबाईंनी साडी घेतली वहिनीसाठी, म्हणजे सुशांतच्या बायकोसाठी. छान आहे पण, मस्त वर्क पण छान आहे. तर मग तुम्हाला कसा वाटला आमचा शॉपिंगचा व्हिडिओ? माझी साडी कशी वाटली, तिचा कलर कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बाकीच्या पण साड्या कशा वाटल्या हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आमचा शॉपिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे पण मला नक्की कळवा. तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल, अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला त्याबद्दल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता सध्या माझ्या भावाच्या लग्नाची सिरीज चालू आहे, शॉपिंग बाकी सगळ्या गोष्टींची. त्यामुळे चॅनलवर कनेक्ट राहा आणि तुम्हाला आमचे लग्नाचे व्हिडिओ नक्कीच आवडतील अशी मला खात्री आहे. त्यामुळे व्हिडिओवर कनेक्टेड राहा. सगळ्यांना बाय. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.